क्षणाला आणखी एक मोठी बातमी समोर येते ती बघूयात। राज ठाकरे आता मतदानासाठी रवाना झालेले आहेत। एकीकडे वरळीमध्ये मनसे आणि शिंदे गटात होत असलेला राडा आपण बघत होतो, तर दुसरीकडे आता राज ठाकरे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रवाना झालेले आहेत। राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात माहीम मतदारसंघातून उतरलेले आहेत आणि यासोबतच त्यांच्या परिवारासह राज ठाकरे आता मतदान करण्यासाठी निघालेले आहेत। राज ठाकरेंनी यंदा अनेक उमेदवारांना तिकीट दिलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतः त्यांच्यासाठी प्रचारात सभा घेतल्या आहेत। एकूण बऱ्याच ठिकाणी त्यांनी प्रचार केलेला आहे। अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्या पत्नी यांनी सुद्धा घरोघरी जाऊन अगदी प्रचार केलाय। त्यामुळे राज ठाकरे यांच्यासाठी यंदाची ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना आता तरी जनता जशा प्रकारे त्यांच्या सभांमध्ये गर्दी दाखवते, सभांमधल्या गर्दीप्रमाणेच आता विधानसभेमध्ये सुद्धा मतांची गर्दी होते का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। निश्चितच मोहिनी, जसं तू म्हणालीस अनेक ठिकाणी प्रचार राज ठाकरेंनी केला। खरं तर संपूर्ण राज्य राज ठाकरेंनी पिंजून काढलं आणि स्वबळावर लोकसभेला तरी राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला होता, भाजपला पाठिंबा दिलेला होता। मात्र यंदा विधानसभेला राज ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि तब्बल संपूर्ण राज्यभरात 125 उमेदवार मनसेने आपले उभे केलेले आहेत। तर अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार आहेत जे महायुतीला एक वेगळी टक्कर देत आहे। महाविकास आघाडीसाठी सुद्धा ते कुठेतरी आव्हानात्मक ठरत आहे। मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर मुंबईमधल्या अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये वरळी असेल, माहीम असेल, दादर असेल, या काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा राज ठाकरे यांनी आपले उमेदवार जे आहेत ते उभे केलेले आहेत। राज ठाकरेंनी आपले काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा निवडणुकीच्या आधी समोर आणलेले होते। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठी भाषेचा मुद्दा, मराठी फलकांचा मुद्दा, याशिवाय टोल नाक्यांचा मुद्दा, हे काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा राज ठाकरेंनी समोर आणलेले होते। गड किल्ल्यांचं संवर्धन हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा होता। प्रत्येकाच्या हाताला काम देणार, महिलांना रोजगार देणार, हे काही महत्त्वाचे मुद्दे जाहीरनाम्यातून राज ठाकरेंनी मांडले होते। या मुद्द्यांना आता जनतेचा नेमका कसा प्रतिसाद असतो हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मोहिनी, अगदीच राज ठाकरे यांच्या याच सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांची रणनीती आता विधानसभेसाठी कशी यशस्वी ठरते ते पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे। राज ठाकरे हे आता माध्यमांशी कदाचित संवाद साधतील, ते काय बोलतात, काय आवाहन करतात, महत्त्वाचं ठीक आहे, कोणी प्रयत्न पण करू प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। राज ठाकरे राज ठाकरे आता मतदानासाठी निघालेले आहेत आणि मतदान करण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि त्यांचे पुत्र सून सुद्धा इथे आलेले आहेत। दुसरीकडे आपण पाहतोय बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। नाना पटोले यांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। एकूणच सकाळपासून आतापर्यंत 10 वाजलेले आहेत सकाळचे आणि सगळ्या ऑलमोस्ट राजकीय नेते जे आहेत आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आता स्वतः राज ठाकरे हे मतदानासाठी आलेले आहेत। मोहिनी, आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांच्यासाठी निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे, कारण त्यांचे सुपुत्र यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। मोठ्या प्रमाणात त्यांनी उमेदवार सुद्धा यंदा दिलेले आहेत। प्रचार जर म्हटला तर राज ठाकरे यांनी अगदी धूमधडाक्यात प्रचार केलेला होता। चित्रपटांच्या माध्यमातून